तिवसा विधानसभा मतदारसंघातील वर्ष 2023 व 24 व त्यानंतर मे-जून 2025 मध्ये तिवसा व मोर्शी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमध्ये संत्रा पिकाचे त्याचबरोबर अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत विधिमंडळात आमदार राजेश वानखडे यांनी प्रश्न उपस्थित केला असता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वर्ष 2023 व 24 मधील शेत पिकांच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्याकरिता शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे सभागृहात सांगितले। त्याचप्रमाणे नुकतेच 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्यांची कारवाई पूर्ण झालेली असून या आठवड्यामध्ये विभागीय आयुक्तांमार्फत नुकसानीचा विस्तृत प्रस्ताव सादर झाल्यानंतर या नुकसानीचे अनुदानही शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून देऊ याबाबत सभागृहाला आश्वासित केले। अध्यक्ष महोदय, नोव्हेंबर 2023 आणि एप्रिल 2024 या कालखंडात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या तिवसा मतदारसंघातील तिवसा आणि मोर्शी तालुका या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं उत्पादन घेतलं जाते। परंतु यामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस चौकशी झाली, पंचनामे झाले, त्यावेळी काही त्यातले शेतकरी सुटून गेले होते, पण नंतर त्यांचे पंचनामे करण्यात आले, परंतु त्यांना अजूनपर्यंत त्याचा मोबदला अनुदान मिळालेलं नाही। माझा सरकारला प्रश्न आहे की तिवसा आणि मोर्शी तालुक्यातले जे शेतकरी आहेत ज्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना आपण नुकसान भरपाई देणार का, आणि देणार असेल तर किती दिवसात देणार? सन्माननीय सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्याच आठवड्यामध्ये 23-24 मधलं प्रलंबित 34 जिल्ह्यामधलं साधारण 3,92,000 शेतकऱ्यांना आपण 445 कोटी रुपये अनुदान हे DBT पोर्टलवर वर्ग केलेलं आहे। त्याचबरोबर 1 जानेवारी ते 31 मे 25 मधील नुकसानीबाबत पंचनाम्याची कार्यवाही ही पूर्ण झाली असून विभागीय आयुक्त यांच्याकडून अहवाल शासनास प्राप्त झाला असून 1,09,000 हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले असून साधारण 312 कोटी रुपयांचे शासन निर्णय निर्गमित करण्याची प्रक्रिया आता आपण सुरू केलेली आहे। त्याचबरोबर जून 25 मधील जी अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे पूर्ण होऊन येत्या 10 दिवसात विभागीय आयुक्तांच्याकडून सदर अहवाल आपल्याला प्राप्त होतील, त्यानुसार त्याही महिन्याची मदत आपण त्याची कार्यवाही सुरू करणार आहोत। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।